कमी कालावधीत जास्त परताव्याचे आमिष दाखवून एका भामट्याने शहरातील एका व्यावसायिकाला तब्बल 23,56,907 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आणि या प्रकरणी सुनील बाळासाहेब सलगर राहणार शिंदेमळा कोरेस्टार प्लाझा यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. आणि त्यानुसार पोलिसांनी आशिष दादासाहेब अनुसे वय वर्ष 29 राहणार कडलास तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. घटनेची माहिती अशी की फिर्यादी सुनील सलगर यांचा वैष्णवी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस नावाचा व्यवसाय आहे. दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी संशयित आशिष अनुसे यांनी फिर्यादी सलगर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना कमी कालावधीत जादा परताव्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याविषयी सांगितले. त्यानंतर वारंवार पाठपुरावा केल्याने तसेच जादा परतावा देण्याचे खात्री दिल्याने फिर्यादी सलगर यांचा संशयित अनुसे यांच्यावर विश्वास बसला. त्यानंतर सलगर यांनी अनुसे याच्यामार्फत शेअर मार्केटमध्ये 43 लाख गुंतवले. फिर्यादी सलगर यांचा विश्वास संपादन करण्यासाठी संशयित अनुसे याने त्यांना परतावा म्हणून 19,43,093 रुपये दिनांक 1 मार्च 2024 दिले, परंतु अन्य परतावा देण्यास टाळाटाळ झाली. त्यामुळे आपली फसवणूक झाली आहे याचं सलगर यांच्या लक्षात आलं आणि संशयित अनुसे यांनी फिर्यादी सलगर यांच्याकडून घेतलेल्या 43 लाखांपैकी 23,56,907 रुपये परत दिलेच नाही, तसेच परतावा देखील दिला नसल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सलगरे.